पुढचे कवी आहेत आपल्या अंबेजोगाईच्या कृषी महाविद्यालयामध्ये कर्मचारी असलेले. आता मला त्यांचं पद नेमकं माहीत नाही, पण ग्रंथपाल असलेले राजेश रेवळे सर आहेत. त्यांना विनंती आपली रचना ठेवावी. बात आहे. धन्यवाद सर. कवितेपूर्वी 4 ओळी खास तिथे तरुण उपस्थित आहेत त्यांच्या खास आवडतात का बघूयात. सागराला संथ लाटा गोंजारती फेसातून, सागराला संथ लाटा गोंजारती फेसातून, सखे तशी तुझी बोटे फिरो माझ्या केसातून. बेटे टाळ्या कसल्या वाजवत आहे. कृषी कवी संमेलन आहे हे. कृषी कवी संमेलन आहे हे. संमेलन शेती मातीला आणि शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला समर्पित केलेलं आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे. टाळ्यात ह्या ओळीला वाजायला पाहिजेत की माझा बाप शेतकरी त्याची मातीवर माया, माझा बाप शेतकरी त्याची मातीवर माया, त्याचं मातीवाणी मन त्याची मातीचीच काया. अंगी फुटल्या घामाचा, अंगी फुटल्या घामाचा जेव्हा सुटे दरवळ, अंगी फुटल्या घामाचा जेव्हा सुटे दरवळ, तेव्हा खुलाया लागते मखमली हिरवळ, तेव्हा खुलाया लागते मखमली हिरवळ. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा आपला जगण्याचा पाया आहे. माती हा जगण्याचा कळस आहे. किंबहुना शेती माती हे आपल्या जीवनाचं जगण्याचं मंदिर आहे आणि त्या शेतीमध्ये राबणारा, त्या मातीत कष्ट करणारा बाप त्या मंदिराचा पुजारी असतो. आणि म्हणूनच जेव्हा बाप शेतीमध्ये राबतो, काळ्या मातीतून हिरवं नंदनवन फुलवतो, म्हणूनच आपल्याला खायला मिळतं. आणि त्या शेतकरी बापाची ही कविता. होता माझा बाप होत भरल गोकुळ, जवा होता माझा बाप होत भरल गोकुळ, गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ, भरलेल्या गोठ्यामंदी गाई हंबरत येती, भरलेल्या गोठ्यामंदी गाई हंबरत येती, वासरांच्या त्या ओढीने गळ्या चळांच्या वाती, जवा होता माझा बाप होत घराच देऊळ, जवा होता माझा बाप होत घराच देऊळ, पाय लागताच होई लोण्यासारखा ढेकुळ, घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर, घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर, गाजलेल्या दुष्काळाशी होती दिलेली टक्कर, सर्जा राजाच्या जोडीनं होता पेलला डोंगर, सर्जा राजाच्या जोडीनं होता पेलला डोंगर, बाप माझा बळी राजा दाबी पाताळी नांगर, बाप माझा जादूगर हाकायचा मोठ नाडा, बाप माझा जादूगर हाकायचा मोठ नाडा, पेरी बिया मुठ भर अन भरायचा वाडा, असा होता माझा बाप असं भरल गोकुळ, जवा होता माझा बाप होत भरल गोकुळ, गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ, गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ. मी सांगण्याच्या अगोदरच तुम्ही टाळ्या सुरू केल्या म्हणजे तुम्हाला कविता पोहोचली आणि आवडली, बरोबर आहे. आईवर बऱ्याच कविता लिहिल्या, हजारो लाखो करोडो, पण बापावर
बापाचं कौतुक, खरं बापाचे श्रेय तेवढंच असतं नाही का. बापावर लिहिणारे आमचे मुकुंद राजपंके नाही बापावर लिहिलेली कविता, आणि आज सरांची, नाहीतर कसं झालं